विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झालेली आहे। तगडा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरात ठेवण्यात येतो आणि गडावरचं अतिक्रमण हटवलं जात आहे। पहिल्या दिवशी जवळपास 70 अतिक्रमण हटवलेली आहेत। खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील गडावर जाणार आहेत। विशाळगडावरील अतिक्रमणाची पाहणी केली जाणार आहे। विशाळगडावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या दगडफेकी संदर्भात आतापर्यंत 21 जणांना देखील अटक करण्यात आली आहे। आज नेमकी कारवाई किती वाजल्यापासून सुरू होईल, कसा बंदोबस्त ठेवण्यात आलाय, या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कोल्हापूरमध्ये आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, आपण पाहतोय काल सुद्धा या ठिकाणी कारवाई झालेली होती, तुम्ही या ठिकाणी दाखल झालेले होता। जवळपास सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या सगळ्या कारवाईचा कालावधी होता आणि ही कारवाई केली जात होती। आज पुन्हा एकदा तगडा पोलीस बंदोबस्तात या कारवाईला सुरुवात होणार आहे। कसा बंदोबस्त या सगळ्या परिसरात ठेवण्यात आलेला आहे आणि आज किती टक्के कारवाई पूर्ण होईल असा मानस आहे? खरं तर लागवे आपल्याला माहिती आहे की 158 अतिक्रमण असल्याचा जो दावा आहे तो संभाजीराजे यांनी केला होता आणि ही सगळी अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजेंनी 2 दिवसापूर्वी चलो विशाळगडचा नारा दिला होता। या चलो विशाळगडच्या नाऱ्याच्या दरम्यान जवळपास हजारो कार्यकर्ते जे आहेत ते विशाळगडाच्या पायथ्याशी दाखल झाले होते। काही कार्यकर्ते आहेत ते गडावर देखील गेले होते आणि गडावर जो दर्गा आहे या दर्ग्याच्या परिसरात आणखीन घरांवरती दगडफेक झाली। त्यानंतर काही ठिकाणी खाली देखील दगडफेक झाली। यामध्ये अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे, गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या एकूणच प्रकरणाची जी जबाबदारी आहे ती आता कुठेतरी संभाजीराजेंनी घेतल्याचं दिसून येतंय। कार्यकर्त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा नका, तुम्ही माझ्यावरती गुन्हे दाखल करा असं म्हटलेलं आहे आणि या सगळ्या एकूणच प्रकरणामध्ये 21 जणांना काल पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। एकूण 4 गुन्हे जे आहेत ते शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतंय आणि त्या प्रकरणी जवळपास 400 ते 500 कार्यकर्ते आता जे आयडेंटिफाय करण्याचं काम आहे ते पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। 7 पथकं आहेत ती नेमलेली आहेत। मात्र एकूणच विशाळगडाचा आता अतिक्रमण काढायचा जो विषय सध्या सुरू झालेला आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी आश्वासन दिल्याचं आपल्याला सांगितलं जातंय आणि त्या पार्श्वभूमीवर काल सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत उभ्या पावसामध्ये 70 अतिक्रमण आहेत ती हटवलेली आहेत। त्यासाठी 500 पेक्षा अधिक महसूल विभागाचे आणि पोलीस विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। उपविभागीय दंडाधिकारी जे त्या ठिकाणी आहेत त्यांनी या सगळ्या परिसरात जमावबंदी आहे ती लागू केलेली आहे। 144 कलम आहे ते लागू केलं आहे। त्यामुळे त्या ठिकाणी माध्यमांना देखील काल प्रवेश देण्यात आला नव्हता। मात्र ज्या ठिकाणी हे अतिक्रमण काढलं गेलं त्या ठिकाणी लोकशाही पोहोचलेली होती आणि लोकशाहीच्या माध्यमातूनच ही सगळी दृश्य जी आहेत त्या ठिकाणी अतिक्रमण काढतानाची ती आपल्याला एक्सक्लुझिव्हली मिळालेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज सकाळी 10 वाजल्यापासून ही कारवाई सुरू होणार आहे। जवळपास 158 जर अतिक्रमण झाली तर त्यातली काही अतिक्रमणधारक आहेत ते सध्या न्यायालयात गेलेले आहेत आणि तो न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे त्याला तरी सध्या तरी प्रशासन हात लावणार नाही। मात्र 3 जिल्ह्यातला कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे आणि पत्रकार असतील, नागरिक असतील त्यांना देखील जवळपास 30 किलोमीटर आधी रोखलेलं आहे। निश्चित त्यामुळे तगड्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली जाते। सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।